बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीनं। दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात कल्याण न्यायालयाचा निकाल जाहीर झालाय। कल्याण न्यायालयानं मुस्लिम पक्षाचा दावा फेटाळून लावलाय। दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली होती। किल्ला मुस्लिम पक्षाला ताब्यात देण्याची ही मागणी फेटाळून लावण्यात आली। दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली। कल्याण न्यायालयानं हा निकाल दिलाय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा विजय। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जय। एकनाथ शिंदे गेली 50 वर्ष दुर्गाडी किल्ल्याचा जो दावा काही धर्मीयांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात टाकला होता, हा किल्ला खरं तर शासनाचा माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि त्याची नेमणुका होत असतात। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच्यावर कुठलाही दावा हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता। तो आज कोर्टाने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एक न्याय दिलेला आहे, सत्याला न्याय दिलेला आहे आणि हा हिंदुत्वाचा विजय असंच मी म्हणेन। गेले 48 वर्ष हा निर्णय प्रलंबित होता। या अगोदरच महाराष्ट्र शासनाने असं घोषित केलं होतं, जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलं होतं की दुर्गाडी किल्ला हे यावरती हे मंदिरच आहे। म्हणून या सगळ्या गोष्टीला आता पूर्णविराम मिळालेला आहे। पुन्हा एकदा कोर्टाने त्या संदर्भात ते मंदिरच आहे, दुर्गाडी किल्ला यावरती मंदिरच आहे असं आज न्यायालयाने असं म्हटलंय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करूया। आमचे कल्याणचे प्रतिनिधी किशोर पगार आता माझ्यासोबत आहेत। किशोर, एकूणच आपण आता बघितलं न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे आणि ज्या ठिकाणी मस्जिद होती असं म्हटलं जात होतं त्या ठिकाणी आता मंदिर असल्याचा निर्वाळा न्यायालयानं सुद्धा दिलाय। आता त्या ठिकाणची स्थिती काय आहे? नक्कीच प्रशांत, ज्या पद्धतीने 50 वर्षापूर्वी मुस्लिम समाजातर्फे एक कोर्टात याचिका दाखल केली होती, वक्फ बोर्डकडे हा निर्णय द्या अशी मागणी होत होती आणि वक्फ बोर्डच्या अंतर्गत तसा निर्णय पण झाला होता आणि कोर्टात मागणी सुद्धा केली होती। पण कल्याणच्या जवळजवळ 50 वर्षानंतर आज कोर्टाने निकाल जाहीर केलेला आहे की ही हिंदूंची भूमी आहे, हा किल्ला हिंदूंचा आहे आणि दुर्गा मातेचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा परिसर हा हिंदू भाविक तिथे येत असतात, पूजा अर्चा करत असतात, तर त्यांना कोणत्या प्रकारचा बचाव करू नये असा निर्णय झालेला आहे। त्याचबरोबर असाही निर्णय ऐकायला येतो की त्याबद्दल मुस्लिम धर्मियांना रमजान ईद असेल किंवा बकरी ईद असेल त्यावेळेस नमाज पढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। परंतु हा जो निर्णय आहे जो मुस्लिम समाजाने टाकला होता आणि कोर्टात याचिका दाखल केली होती, त्याचा कुठेतरी त्या याचिकेतर्फे आज त्यांनी या याचिकेतर्फे केलेला आहे। जी किशोर, या संदर्भात मुस्लिम समाजाकडून किंवा त्यांच्या कोणी नेत्यांकडून काही प्रतिक्रिया मिळतात का? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो जी, धन्यवाद किशोर आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी। दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात कल्याण न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिल्याचं आपण पाहतोय। त्या ठिकाणी आता मंदिरच असल्याचं स्पष्ट करण्यात आलं।